नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण चवळीची शेंगांची भाजी आणि बटाटा मिक्स करून नवीन पद्धतीने भाजी कशी बनवायची ते बघूया। टिफिनसाठी बनवू शकता आणि भाजी आपण थोडी पद्धत बदलली तर भाजीची चवी पण बदलते। तर मैत्रिणींनो, चला आपण बनवूया। आता कशी बनवायची ती मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये 1 चम्मच तेल गरम करून घेतलेला आहे आणि 1 चम्मच मी जिरं टाकलेलं आहे आणि अर्धा चम्मच मोहरी टाकत आहे। जिरं मोहरीनं छान तडतडू द्यायची, छान फुलली पाहिजे। त्यानंतर मी एक कांदा असा कट करून घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा। कांदा छान तेलामध्ये परतवायचा आहे, आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। बघा मी छान परतवून घेत आहे। बघा आता आपला कांदा छान तेलामध्ये परतवून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये मी एक वाटण तयार करून घेतलेला आहे। मिरची आणि लसूण, आलं आणि जिरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली होती। आता हे वाटण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं आहे की हे वाटण शिजलं पाहिजे व्यवस्थित, तोपर्यंत आपल्याला परतवत राहायचं आहे। तेव्हाच भाजीची चवी एकदम छान बनते। बघा मी आता हे छान शिजवून घेत आहे। बघा या पद्धतीने परतवून घ्यायचं आहे आणि मी शिजवून घेतलेला आहे। आता एक बटाटा मी सालं काढून असं बारीक कट करून घेतलेला आहे, तो आता टाकून घ्यायचा आहे आणि टिफिनवर वगैरे ही भाजी तुम्ही देऊ शकता। मुलांना खूप आवडते आणि सुकी भाजी बनते ही, तर छान अजून म्हणजे टिफिनवर द्यायला सोयीची आहे। आता हे बटाटे आपल्याला यातनं ते म्हणजे तेलामध्येच छान परतवून घ्यायचे आहे, 50% शिजवून घ्यायचे आहे। बघा मी आता हे परतवून घेतलेले आहे। तुम्ही या पद्धतीने एकदा तरी नक्की बनवून बघा। बघा छान परतवून घेतलेले आहे। आता आपल्याला यातनं मसाले टाकायचे आहे। मी अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे, अर्धा चम्मच मी जिऱ्याचं पावडर, 1 चम्मच धने पावडर, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे। मी आता येथे तिखट वापरलेलं नाही आहे, कारण की मी मिरच्याचं वाटण वापरलेलं आहे। तर तुम्ही मिरचीचं वाटण कमी वापरलं तर थोडं तिखट घालू शकता, परंतु मला असं याच पद्धतीने आवडते। 1 टमाटर मी चिरून घेतलेला आहे, कट करून घेतलेला आहे। आता तो आपल्याला यातनं छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे। आता बघा आपलं 50%च बटाटा थोडा शिजून गेलेला आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये ह्या चवळीच्या शेंगा मी अशा छान तोडून घेतलेल्या आहे आणि शिरा अशा बाजूनी असतात त्या काढून घेतलेल्या आहे। बघा आता हे आपल्याला या मिश्रणामध्ये छान परतवून घ्यायचं आहे। पाणी टाकायची घाई करायची नाही, म्हणजे हे मसाले यामध्ये छान म्हणजे मुरून जातात व्यवस्थित। अशा पद्धतीने बघा मी परतवून घेत आहे। आता आपल्याला याला 2-3 मिनिटापर्यंत छान असं झाकून नाही का शिजवून घ्यायचं आहे। पाणी न घालता मी शिजवून घेतलेलं आहे। बघा पाण्याचा एकही थेंब टाकलेला नाही आहे सध्या मी, आणि हे छान शिजलेलं आहे, म्हणजे असं परतवून घेतलेलं आहे। मसाले छान कोट झालेले आहे, त्यातनं मिश्रण केलेलं होतं ते। आता मी थोडं गरम पाणी वापरलेलं आहे, अंदाजे 2-3 चमचे। भाजी बघा छान दणदणीत मी शिजवून घेतलेली आहे। बटाटे आणि शेंगा आपल्या शिजलेल्या आहे, तर बघून घ्यायचं शिजले की नाही शिजल्या तर। आणि त्यानंतर मग आपल्याला शेंगा पण छान शिजलेल्या आहे। त्यानंतर मग आपल्याला छान हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची। बघा आपली मस्त टिफिनसाठी तयार झालेली आहे। अशी पोळीसोबतही खूप छान लागते ही।
भाकरी सोबतही खाऊ शकतो आपण। बघा मस्त अशी गरमागरम शेंगा आणि बटाट्याची तयार झालेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत, नक्की एकदा तरी ट्राय करून बघा आणि कमेंट्स करा आणि लाईक करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।